वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, आज पंतप्रधान सडक योजना असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, आपल्या ग्रामीण भागाला दळणवळणाची साधनं निर्माण करण्याकरता आपण या सर्व बाबी करतो आणि जवळपास प्रत्येक तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे 50-50 किलोमीटरचे 100-100 किलोमीटरचे रस्ते देतो. परंतु सध्या ज्या बाबी झालेल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून राहणं ते गोंदवला खुर्द रस्ता मान जिल्हा सातारा या रस्त्याची प्रशासकीय मान्यता दिलेली होती. 7.3 किलोमीटरचा रस्ता जवळपास सभापती महोदय 5,77,00,000 रकमेचा रस्ता आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बनरवाडी रस्ता मान जिल्हा सातारा कामास प्रशासकीय मान्यता दिलेली होती. त्या रस्त्याची जवळपास 12,26,00,000 रुपये एवढी किंमत होती. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी जे काही महेंद्र कंस्ट्रक्शन नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की त्यांची चौकशी करून आम्ही कारवाई करू. परंतु चौकशी किती दिवसात होणार आहे आणि चौकशी या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचे आतापर्यंत निवेदन आलेत त्याला विलंब कशामुळे लागला, हा एक माझा मंत्री महोदयाला प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा, राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी विमा आयोग या माध्यमातून त्या ठिकाणी जवळपास मौजे सौरभ खानवाडी, त्याचबरोबर वरोड कोल्हेखिंड खटाव या ठिकाणी पाझर तलावाची जी दुरुस्तीची कामं त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती अध्यक्ष. आणि त्याचबरोबर उंबर्डे खोत वस्ती, तोंडले सत्रे वस्ती या ठिकाणी अशी जवळपास जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाझर तलाव दुरुस्तीची 6 कामे त्या ठिकाणी सभापती महोदय घेण्यात आलेली होती. परंतु दुर्दैवाचा भाग या ठिकाणी काही कामं बिलो होती आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी डिपॉझिट भरणं आवश्यक असताना त्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी शासनाची जिल्हा परिषदची फसवणूक करून सभापती महोदय जवळपास त्या ठिकाणी 1 आणि 2 कामासाठी योगेश रवींद्र बर्गे व त्याचबरोबर त्या ठिकाणी विजय घाडगे ह्या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरनी सातारा जिल्ह्यावरती बँकेच्या त्या ठिकाणी DD काढले आणि काढल्यानंतर ते सगळे सही शिक्के डुप्लिकेट त्या ठिकाणी सगळे अत्यंत चुकीच्या पद्धतीची चलनं आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कागदपत्रामध्ये खाडाखोड करून ह्या ज्या गैरप्रकार घडलेला आहे त्या बाबतीमध्ये या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई केली, गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटक कधी केली जाणार आहे हा माझा